पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय मदतीवर गुजराण करणारा एक अपयशी देश. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानला कडक शब्दात फटकारलं. युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेन लेन आजपासून 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी उद्या मुक्त व्यापार करार आणि संरक्षण सहकार्यावर करणार चर्चा. भारत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाकडे वाटचाल करत असताना आपल्या मुली आणि भगिनींना सक्षम करण्यासाठी सगळ्यांनी योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन. प्रयागराज इथल्या महाकुंभमेळ्याची महाशिवरात्रीच्या पर्वावर सांगता. गेल्या 45 दिवसात 66 कोटीहून अधिक नागरिकांनी केलं पवित्र स्नान. 2027 मध्ये होणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आढावा बैठक. कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे दिले निर्देश. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवरच्या अत्याचार प्रकरणी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची एकूण 13 पथकं तैनात. आरोपीला पकडून देण्यासाठी 1 लाखांचं बक्षीस जाहीर. स्वारगेट तरुणी अत्याचार प्रकरणी राज्य सरकारकडून 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन. आज मंत्रालयात बैठक. राष्ट्रीय महिला आयोगाकडूनही दखल. ओदिशातील चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी केंद्रावरून घेण्यात आलेली पहिल्याच नौदल जहाज विरोधी क्षेपणास्त्राची उड्डाण चाचणी यशस्वी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीचं औचित्य साधत आज मराठी भाषा गौरव दिन होत आहे साजरा. आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत इब्राहिम इद्रानच्या तडाखेबंद 177 धावांच्या खेळीमुळे अफगाणिस्तानचा इंग्लंडवर 8 धावांनी विजय. आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात लढत.